सकाळी आता आपण निघालो आहे हंडीला. आज टी शर्ट घ्यायला चाललो आहे. पहिले तर आता मी आपल्या मंडळात मंदिरावरचे टी शर्ट घ्यायला चाललो आहे. टी शर्ट वगैरे घेतो आणि मग तुमच्याशी डायरेक्ट आपल्या मंडळाचे कार्यवाह बाळाभाई हे आपल्याला टी शर्ट देतात आता. हा बाळाभाईने टी शर्ट दिला आहे. हे काय सोनू पडवळ बंट्याचा आहे ना भाई, बंट्याचं ते बंटी कदम. हाय मित्रांनो, जय सद्गुरू. आज पहिल्यांदाच व्लॉग करतो. तुम्ही मला कधी याच्या आधी बघितला नसेल यूट्यूब वगैरेला. माझं चॅनल पण नव्हतं. आम्ही लय मोठा रील स्टार आहे. जस्ट मी या टायमिंगला पहिल्यांदा सुरुवात करतो आहे ब्लॉगची. आणि आज चांगला मुहूर्त पण होता. बोललो आपल्या दँडीचे पोरा ग्रुपसोबत तुम्हाला बघायला भेटेल नवीन नवीन गोष्टी ठाण्यामधल्या. आपण घरी बसतो, आपल्याला ठाण्याचं वगैरे तुम्हाला बघता येत नाही, म्हणजे फक्त लाईव्हला बघता येतं. खरं दँडी पथक कसं असतं, कशी सुरुवात असते सगळ्यांची, कशी तयारी वगैरे असते पोरांमध्ये, ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी ब्लॉगमध्ये. चला बघूया पुढे. बघा मित्रांनो, झाली आहे तयारी, आता फुल रेडी आहे बाय निघायला गोविंदा. आता बघा आपला भाऊ पण आहे, पूजा करतोय घरात बघा. चला आता आपलं सगळं मंडळ पूर्ण आता जमा झालं इकडे. आपलं कलंबोली गोविंदा पथक, आम्ही कलंबोलीकर भाई. हितेश भाई आता फुल. हितेश भाई बघ भाई, गँग लोक आहे भाई, आपली गँग आहे भाई, गँग. ए बेल असं कर. हाय भाई आपला माणूस. जसं की पाय पडायला जमली आहेत. प्रतिभा सांगत होता आमचा की कुठले थर म्हणजे नाही का, थरातली पोरं कुठली हातवरती करा. आणि ह्याच्यानंतर आम्ही गेलो लगेच सलामी द्यायला. ही पूर्ण व्हिडिओ कॅप्चर नाही झाली कारण की नाही का माझा फोन क्रॉस होता, माझ्या लक्षातच नाही स्ट्रेट पकडायचा. ओंकार दादा ऐकत नाही. चला झाले सक्सेसफुली. 6 तर कंप्लीट झालेत आपले. आता चाललो 7ची ट्राय, पण आता सगळीकडे कॉलनीत तरी 6च लावतो आपण. चाललो आता. आवेने दिलंय हे हातातलं, एक आवेच्या हातातलं काढून घेतलंय. चला बाय. आता 6 तरची सलामी दिली होती ना, तिकडे आपल्याला त्या लोकांनी ना ट्रॉफी दिली आहे. अरुण दादाची कृपा फक्त, बाकी काय नाही. अर्धी पोरं गेलेत आपली पुढे. ही पहिली ट्रॉफी आपली गेलेत अर्धी पुढे. आता आपण चाललोय. चला 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 मित्रांनो, लय मजा येणार आजच्या ब्लॉगमध्ये. आपला बंट्या निघाला गाडी घेऊन. चला 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 चला. आज फुल एन्जॉय बाय, फुल एन्जॉय बडी. आलो जस्ट नाव कलवेच्या ब्रिज इथं आहे. कलवेच्या ब्रिजच्या इथं आहे. आता इथे थांबलेत सगळे, साईडला घेत आहेत पोरांना. एक एक करून साईडला घेत आहेत. आता बघू पुढं कसं काय. एकच ट्रॉफी भेटली आता, जी एकच सलामी दिली ती पण कलंबोलीमध्ये दिली आहे. आता बघू पोरं बघ कशी दमली आहेत पावसामुळे. भिजलेत पावसामुळे लय कंटाळा आला आम्हाला. फोन बी लगेच लागते. येड पळाले आमची. बघू आता एक पोरं यायचं चालू आहे. बघा कलवा ब्रिज. काय विषय का. चाललोय आता प्रो गोविंदाला. जस्ट नाव आहे पथक पूर्ण. नाही गर्दी आज असं वाटत नाही. नंबर तर लावला होता आम्ही सकाळी. बघू आता काय काय. हां असं फिक्स नाही कसं काय होईल. लय पथक आहेत या टायमिंगला. नंबर भेटणार डायरेक्ट कनेक्ट आहे. कोकण नगरने 9 तर लावले सक्सेसफुल. आपले कमीत कमी 7ची ट्राय. गेल्या वर्षी आपला 7वा तर लागला आणि जस्ट पडला, पण आपल्याला दिले त्यांनी 7 थरांचे पैसे. चला बघू गोविंदा पथक आलं प्रो गोविंदा. ज्या मंडळांचं विनंती करतोय, तुम्ही नाव इथे जर आलात तुम्हाला संधी दिली जाणार नाही याची नाही देणार आम्ही घेऊ सगळ्यांची नावं. रजिस्ट्रेशन प्रत्येक मंडळाचा 8 मंडळांची नावं घेतलेली आहेत. त्या 8 मंडळांनी होईल कंपाऊंड गोविंदा पथक 7 थर लावायचे आहेत.
चुम्मा ब्रो चुम्मा कोण होतं एक नंबर. तर मित्रांनो यांनी शिक्षा खूपच छान व्हायचं ऍक्ट केलं आता जे चालू कॅन्डल आहे मार्च आपल्या चालतं. इंडियामध्ये खूप गोष्टी गर्ल्सबद्दल अत्याचार सेफ होतो 10 गर्ल्स मिनिटं. वगैरे याच्याबद्दल खूप खूप छान ऍक्ट होता अत्याचार होतो यांचा 10 मिनिटात, पूर्ण ऍक्ट नंतर बघितला 10 आणि वर्ष न्यायाची वाट पाहावं लागतं. होता मनाला लागण्यासारखा ऍक्ट होता न्यायाच्या प्रत्येक एकदम टप्प्यावर खूप पुन्हा छान. आणि त्यात ती तेच पोरगी सांगावं चढली लागतं. होती तिसऱ्या थरावरती म्हणजे खूप शिवराज्याचे फक्त धडे वाचले एवढ्याच्या आम्ही. तरुण तिने ऍक्ट केलं खूप कडक. सॉरी मित्रांनो तुम्हाला ट्राय दाखवायची होती आपली पण 7 लागले आपले पडले 7वा थर पडला 7वा थर उभं राहणार तेव्हाच पडला म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवू शकत ते असं आम्हाला वाईट वाटतंय पण ठीक आहे इथं म्हणजे इथं पडलो तर समजा पुढच्या टायमिंगला आपण लावू या साहेब इथं जर लागले असते आपले 7 तर पोरांना थोडंसं नाही का असं झालं असतं की हा बाय आम्ही 7 लावतो कडक दुसरी कुठं तरी पडले असते ठीक आहे अपयशी यशाची पहिली पायरी असते करू नक्की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे नेक्स्ट ट्रायलला नक्की 7 लावतील हे आता लावायचेच आहेत काही झाले तरी ठीक आहे चला होईल ते काय होईल बघू काय विषय नाही पोरांची हालत लय खराब आहे ठीक आहे काय विषय नाही होत राहतो इथे चिखल पण खूप होता काय रिझन नाही ट्रॉफी दिली आपल्याला 7 थराची आपला टॉपर थोडासा क्रॉस झालता म्हणून त्याच्यामुळे मग काही इश्यू नाही त्यांनी आपल्याला समजून घेतलं दिली ट्रॉफी 7 थराची करू बाय कडक लाव कडक काय विषय नाही उतरताना पडलेत पण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवू नाही शकत तरी मी टाकेल व्हिडिओ मध्ये बघू तसं मी तुम्हाला सांगितलं मागाशीच आपले थर पडले होते ना 7वा थर पडला होता आपला तुम्ही ती क्लेप म्हणजे कशी गेली ती कट केली आहे लास्टचा थर जो आपला पडला म्हणजे 7वा ह्याच्यात उभा दिसतोय तुम्हाला उभा राहायला म्हणजे नाही एक पाय वरती झाला आणि तो पडला असा इश्यू झाला होता बाकी असं काय हे नाही म्हणून त्यांनी आपल्याला वगैरे ट्रॉफी वगैरे प्राईज दिला बस बाकी असं पडले असे म्हणजे नॉर्मल लागलं मग प्रफुल्ल तुला काय वाटतं आता आपल्या थरचा काय विषय आमच्या थरचा काही विषय नाही आता आम्ही पुढला 7च्या ट्रायला आमची ट्राय नाही लागली सर पण आम्ही त्यातून एक शिकलो की आम्ही आता जी ट्राय आता स्वामी प्रतिष्ठानला देतो ते आम्ही 100% देणार आणि जी चुकी झाली ना ती आता इथे लावली ते आम्ही 100% 7 कडक 7 लावणार ओनली कलामोली का कसे लागले कसे लागले 7 पर्यंत तुम्हाला एक्सपिरियन्स सांगू तर एकदम कडक होते हार्नेस थोडा लूज ठेवायला पाहिजे बाकी काय नाही आम्हाला 7 थराचेच ट्रॉफी आणि पैसे 7 थराचेच दिले काय विषय नाही नेक्स्ट टाइम नक्की अपयशी यशाची पहिली पायरी असते काय 7 थराची काय आपली आजची काय आहे काय होईल 100% लागणार ही ट्राय 100% लागणार स्वामी प्रतिष्ठानला जस्ट आलो प्रतिष्ठानच्या अंडीला इथं 100% भावना 7 लावायची 100% माझ्या फोनचा बॅटरी लो इश्यू झाला आहे सध्या याच्यातून काढतोय बघा याच्या इथं 100% 7 लावणार भावना पहिला ब्लॉग आहे समजून घ्या तुमच्या शुभ हस्ते विजेत्याला पारितोषिक देण्यात आलेलं होतं आणि यावेळेस तुम्ही दुपारी इथे उपस्थित राहिलेला आहात थोड्याच वेळात त्याच्यानंतर कृष्णा येईल थोड्याच वेळात मान्यवर मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांचा आणि इतर अनेक मंत्री राहण्याचा प्रयत्न करतोय हाय मित्रांनो तुम्ही बघू शकता आता एक कृष्ण मंडळ आहे आपलंच मित्राचं मंडळ आपला मित्र आहे याच्यामध्ये चॅम्प म्हणून कृष्णा बोरिवलीतलं मंडळ यांनी कडक 8 थर लावले होते एकदम कडक बघा एकदम म्हणजे नाही एकदम कडक 8 थर लावले होते उतरू द्या खाली मैं चाहूंगा हमारे एक्टर आप सभी को संबोधित करें जय श्री राम आप सभी को यस थैंक यू आरसी आपल्याला जय महाराष्ट्र म्हटलं
त्याच्यानंतर बाल उत्साही जय मल्हारला लावू द्या चला. दमलेली पब्लिक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे काय आम्ही जोगेश्वरी आहे ना. हा बाल उत्साही नंतर आम्ही जोगेश्वरी आहे. तर मित्रांनो, आपल्या पोरांची जिद्द होती की 7 थर लावत नाही तर आम्ही जेवायला घेणार नाही, असं आमच्या सगळ्या पोरांचं हे होतं दादाला की 7 थर लागल्याशिवाय आम्ही जेवणार नाही. आता शेवट 7 थर लागल्या सगळी जेवायला बसले. पोरं बाहेर म्हणतात लोकांची बैठलेली आहे बघा आपली पब्लिक. ठाण्यावरून निघाला कलंबोलीला. कलंबोलीला झालं कुठं जातं? कलंबोली नाही तर कापुटे. आता इथल्या 2 हंड्रेडला झालं मी दिली आपण. आता काही कापुट्यात चाललोय की दादा लय वेटिंग आहेत. आता ठाण्यामध्ये मोठ्या मोठ्या पदक येतील, जय जवान वगैरे मोठे मोठे पदक आता चालू होतील. खाली रे एलियन. पोहोचलो भाई फायनली कलंबोली. पण यावर्षी लय पतंग आले तर बाहेर. भाई आपले परत आपले मित्र आपल्या पाशी आलेले आहेत बघा. अजून एक सलामी द्यायला. आणखी तरी कुठली यावर्षी भेटली नाही. कळंबोली गोविंदा पथक एक नंबर. हाय मॉन्टी भाई मिले रे अपने को फ्रेंड गोविंदा पथक. चला या चला. आता बघू भाई कसं काय सीन आता मोठा होणार आहे. सीन म्हणजे आता भाई सगळीकडे मुलच्या गोविंदा पथक. बाय आपला माणूस भेटलाय. आम्हाला लाईक करा, फॉलो करा. बोल मग आपला भाऊ भेटला आपल्याला. मग काय शिवम शेट काय तुमचं मंडळ पहिलं वर्ष तुमच्या मंडळाचं? पहिल्या वर्ष 6 मंडळांनी ट्राय केले आणि ट्राय झालेत पण सक्सेस मारले 6. चांगले त्याला बोलतो अजून असे मंडळ उचलून आले पाहिजे. आणि हा बहुमान त्यांच्यामुळे बोलतोय ते असतात अमरजी ठाकूर. कळंबोलीमध्ये 3 अशी पदकं ज्यांनी 7 थर लावले मागील हंगामामध्ये. त्यामधील एक कळंबोली गोविंदा पथक प्रतीक ठाकूर आणि कंपनी. मच गया शोर सारी नगरी रे आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे. अरे मच गया शोर सारी नगरी रे आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे.
चला जिंकूया चला जगूया चला जगूया चला जिंकूया चला जिंकूया मार्गावर विजयाच्या गोष्ट आपली सोडूया क्षण हसरे जगण्याचे अन अश्रू काही गुण. आणि आता अजून एडिटिंग नाही व्लॉग येईन तुम्हाला उद्या आपला तुम्हाला बघायला भेटेल सगळे शॉर्ट्स लास्टची शॉर्ट्स तर खूप खतरनाक आल्यात लास्टपर्यंत व्हिडिओमध्ये बघत राहा. आता 1% चार्जिंग आहे तरी आपण लास्ट आपल्या ग्राउंडवर गेलो ना एकदा शेवटचं पाया पडतील तेव्हाचा एक शॉट टाकतो. आणि आपल्या पोरांचं म्हणजे खूप आज खूप एन्जॉय केला. तुम्हाला बघायला भेटेल काही लोकांचं कसं असतं जॉब वगैरेमुळे नाही बघायला भेटेल या गोष्टी. मित्रांनो फायनली आपली ट्रॉफी आली आज. आपली फर्स्ट प्राईज आपला यावर्षीचं फर्स्ट प्राईज यावर्षी. चला अजून तुम्हाला अजून ट्रॉफी आहेत पण ही ट्रॉफी आपली मानाची यावर्षी पहिल्यांदा भेटली आपल्याला. म्हणजे खूप साखर लावले खूप जागी पण आपल्या कलंबोली तेवढं शेवट आपल्याला ट्रॉफी भेटली. छत्रपती शिवाजी महाराज की माझा फोन स्विच ऑफ झाला पूर्णपणे तरी मी कॅप्चर केलं एका फ्रेंडच्या म्हणजे माझा मित्र आहे त्याच्या फोनमधून कॅप्चर केलं आहे शेवटचं आम्ही पाया पडलो ग्राउंडमध्ये ते. त्याच्यानंतर आम्ही पूर्णपणे नाही का सगळ्या ट्रॉफीज वगैरे सोबत सगळ्या पोरांनी फोटो वगैरे सगळं क्लिक केलं. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलीच असेल. जर त्याच्यामध्ये नाही का काही चुकी झाली असेल बोलण्यात किंवा व्हिडिओमध्ये जर समजा एडिटिंगमध्ये जर काही चुकी झाली असेल तर मनापासून सॉरी. माझा पहिलाच ब्लॉग आहे. मी काय याचे पहिले ब्लॉग वगैरे काय बनवला नाही आहे. माझा पहिलाच ब्लॉग आहे तर समजून घ्या प्लीज. मनापासून सॉरी जर काही चुकी झाली असेल तर. आणि जर चुकी झाली असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा की तुझी चुकी झाली आहे. आपला माणूस समजून सांगा. आणि सगळ्या पूर्ण आमच्या कलंबोली गोविंदा पथकाला थँक्यू माझ्याकडून की त्यांनी मला सपोर्ट केला व्लॉगमध्ये. म्हणजे असतं ना की हसतात वगैरे तर काय नाही असं खूप सपोर्ट होता खूप जास्त सपोर्ट होता सगळ्या मित्रांचा भावांचा सगळ्यांचा सपोर्ट. कलंबोली गोविंदा पथक भाई सलाम सगळ्यांनी सपोर्ट केला खूप सारे. त्यामध्ये माझ्या कलंबोलीमधले पथक आहेत 2-3 आमचे ते पण आम्हाला भेटले होते त्यांनी पण वगैरे सपोर्ट केला. तर एकदम मस्त झालं आहे सगळं. आणि असेच ब्लॉग पुढे येत राहतील सगळ्या म्हणजे फेस्टिवल्सचे आता दहीहंडी झाली समजा गणपती येते आपलं डेकोरेशन वगैरे सगळे येत राहील ब्लॉग येतच राहतील. तुम्ही सपोर्ट करा. फक्त काय एकच हे होतं माझं की मेमरीज पाहिजेत असतात ना बाबा 2024ची मेमरीज पूर्ण दहीहंडीची मेमरीज कलेक्ट करायचे होते मला माझ्या व्हिडिओमध्ये. हे मी केलं आहे. जर काय चुकी झाली असेल तरी सॉरी. आत्ता रात्रीच्या आय थिंक 2-2:30 वाजला असेल. आम्ही आलो लेट झालं तर आम्हाला खूप जास्त यायला काम वगैरे सगळं ठेवून झालं आहे काम चला डनमध्ये एकदम. आणि लास्टली लाईक शेअर फॉलो सगळं करा. इंस्टावर माझं अकाउंट पण आहे तिथेही फॉलो करू शकता तुम्ही सिद्धार्थ पडवळ म्हणून आहे. आणि सबस्क्राईब करा नक्की शेअर करा. तर चला लास्ट एंड हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की. चला बाय.